आज वसंत पंचमी ही लग्न वेदिका अतिशय आकर्षक फुलांच्या सजावटीने सजवण्यात आलेली आहे। याच ठिकाणी विठुराया आणि रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा संपन्न होणार आहे। ही ती लग्न वेदिका आहे ज्या ठिकाणी विठुरायाची आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्त्या इथं आणून ठेवल्या जाणार आहेत आणि या लाखो भाविकांच्या हजारो भाविकांच्या साक्षीनं देवाच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत। हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। वसंत पंचमीला शेकडो वर्षापासून रुक्मिणी माता आणि श्रीकृष्णाचा विवाह सोहळा संपन्न होत असतो आणि तोच आजचा दिवस आहे। यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक राज्यभरातून विठ्ठल मंदिरात येण्याचा प्रयत्न करतायत। मंदिराची जागा मर्यादित आहे, त्यामुळे विठ्ठल मंदिर सध्या लोकांनी फुलून गेलेलं आहे। पाय ठेवायला इथं जागा नाही आणि अशीच परिस्थिती मंदिराच्या चारी बाजूनी करण्यात आलेली आहे। मंदिराच्या चारी बाजूला LED स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत, ज्या येणाऱ्या भाविकांना या इथं येऊन आत मंदिरात जरी पाहता आला नसला तरी या भाविकांना डोळ्यांनी बाहेरून हे पाहता येईल विवाह सोहळा आणि देवाच्या डोक्यावर अक्षता टाकता येतील। यासाठी हजारोंच्या संख्येनं राज्यभरातील हे भाविक इथं जमलेले आहेत। मंदिराच्या बाहेरच्या बाजूला 2 ठिकाणी देवाच्या विवाहाच्या अक्षता वाटप होत आहे आणि हे अक्षता घेऊन हे सर्व भाविक मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाच थांबलेले आहेत आणि इथून बरोबर 11:30 ते 12च्या दरम्यान ज्या वेळेला कथेमध्ये विवाह सोहळ्याची घटिका समीपील त्या ठिकाणी हा विवाह सोहळ्याच्या अक्षता सुरू होतील आणि यानंतर याच लग्नवेदीवर विठ्ठल रुक्मिणीचा स्वर्गीय विवाह सोहळा संपन्न होणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन आयुष कागदीसह सुनील दिवाण, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।